महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत. ठाकरे कुटुंबाच्या राजकीय इतिहासाचं पानही बदलेल. काय आहे नेमकं? दोन्ही ठाकरे बंधूंचं मत आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि त्यांच्या मागील बऱ्याच दिवसापासून न्यूज येत होत्या की ठाकरे बंधू एकत्र होणार, तर ती न्यूज देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. काय होतं प्रकरण? तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल लगेच जाऊन बघा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचे असतात. आपल्या चॅनलवर व्हिडिओ जे पण येतात ते आपण महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो. आपण जराही वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळूया. राज्यातील राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहे. एकीकडे पवार तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबात मनोमिलन होणार का, अशी चर्चा रंगते. आज पवार काका पुतणे एका मंचावर दिसले, तर विदेश दौरा आटपून मुंबईत परतलेल्या ठाकरे बंधूंच्या एकीकडची चर्चा पुन्हा जोरदार धरताय. त्यात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीचा चेंडू संजय राऊत यांनी राज ठाकरेच्या कोर्टात टोलवलाय. काय आहे नेमकं प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पवार आणि ठाकरे ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणारी दोन कुटुंब. या दोन्ही कुटुंबामधले अंतर्गत तणाव राजकारणातही उमटताना दिसत आहे. एकीकडे शरद पवार, एकीकडे अजित पवार या काका पुतण्यांमध्ये उभी फूट पडली, तर दोन ठाकरे बंधू वेगवेगळे रस्ते निवडले. मात्र आता या दोन्ही कुटुंबांना मनोमिलनाचे वारे वाहतोय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातम्या असतानाच काही दिवसापूर्वी सुरू झालेली ठाकरे बंधूंची चर्चा त्यांच्या परदेशात दौऱ्याहून परतल्यानंतर मागील पानावरून पुढे सुरू झाली. मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या या युतीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय शिरसाट यांनी या युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय. राज ठाकरेच्या मुलाखतीत युती करण्याबाबत काही भाष्य नव्हतं. प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ काढल्याचं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तर यापूर्वी बोलताना देशपांडेंनी संजय शिरसाटांवर निशा साधवलाय. काय आहे नेमकं विषय आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. राजकारणात कुणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो आणि इथं तर रक्ताची नाती आहेत. आजवर राजकारणानं अनेक नाती घडवली आणि बिघडवली देखील. पवार काका पुतण्यांच्या नात्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. पवार काका पुतण्यांच्या नात्याचा नवा अध्याय लिहिला जात असताना ठाकरे बंधूंच्या राजकीय इतिहासाचं पानही लवकरच बदलेल का, याची उत्सुकता आहे. आता महाराष्ट्राला सर्व काही तेच लागत असतं. बघूयात, कुटुंबामध्ये भांडणं होता की कुटुंब एकत्र येतं, महाराष्ट्राला त्याची ओढ लागलेली आहे. आता ठाकरे बंधूंची मागील बऱ्याच दिवसापासून न्यूज चर्चा चालू आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार. त्याचप्रमाणे आता झालेली कालची जी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात एका स्टेजवर दोन्ही पवार बसलेले होते. अजित पवार देखील आणि शरद पवार देखील काका पुतणे एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधूंचं काय होणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात लागलेली आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन व्हिडिओला शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवरती जे काही महाराष्ट्राचे महत्त्वाचे व्हिडिओ असतात, जे काही महाराष्ट्रात चालू असतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका. जाता आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय. तर